Good morning, everybody. कॉम भाग 2 मधील सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या लेक्चरसाठी स्वागत आहे. गेल्या वेळी आपण युनिट नंबर 3 इंडेक्स नंबरला सुरुवात केली होती. सुरुवातीला त्याचे ऑब्जेक्टिव्ह आपण पाहिलेले होते. त्यानंतर इंडेक्स नंबरची डेफिनेशन आपण पाहिलेली होती. त्यानंतर नीड ऑफ इंडेक्स नंबर्स, यूज ऑफ इंडेक्स नंबर्स पाहिलेलं होतं. त्यानंतर ॲप्लिकेशन्स ऑफ इंडेक्स नंबर्स इन शेअर मार्केट आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर प्रॉब्लेम्स इन्व्हॉल्व इन कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर्स हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये पर्पज ऑफ इंडेक्स नंबर्स पाहिलेलं आहे, सिलेक्शन ऑफ बेस पिरियड पाहिलेलं आहे. त्यानंतर नॉर्मल बेस पिरियड, फिक्स्ड बेस पिरियड, चेन बेस पे मेथड आणि प्रॉपर बेस पिरियड असे बेस पिरियड सिलेक्ट करण्याचे काही पद्धती आपण पाहिलेली आहे. सिलेक्शन ऑफ कमॉडिटीज हा प्रॉब्लेम आपण डिस्कस केलेला आहे. प्राइस कोटेशन्स, त्यानंतर चॉईस ऑफ ॲव्हरेजेस हे आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर सिलेक्शन ऑफ वेट हा 6वा प्रॉब्लेम आहे कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत. त्यानंतर हा भाग समजला की नाही हे पाहण्यासाठी काही मल्टिपल चॉईस प्रश्न जे आहेत ते आपण विचारले होते, तरी आपल्याला सांगितलेले आहे. ओके, आज आपण त्याचा पुढचा भाग कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर्स हा भाग आपण बघूया. अँड इंडेक्स नंबर्स कॅन बी कन्स्ट्रक्टेड बाय 2 ways. 2 पद्धतीने इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट करता येतात. एक सिंपल किंवा अनवेटेड इंडेक्स नंबर्स आणि वेटेड इंडेक्स नंबर. To develop formula of index numbers, we use following notation: 0 for current base period आणि 1 for current year. त्यानंतर P for price, Q for quantity, V for value, W for weight आणि कॅपिटल P for price index number, कॅपिटल Q for quantity index number आणि कॅपिटल V for value index number. त्यानंतर स्मॉल p0 हे नोटेशन आपण प्राइस ऑफ कमॉडिटी ड्युरिंग द बेस इयरसाठी आपण वापरणार आहोत. P1 प्राइस ऑफ कमॉडिटी ड्युरिंग करंट इयरसाठी, Q0 क्वांटिटी ऑफ कमॉडिटी ड्युरिंग बेस इयरसाठी, Q1 क्वांटिटी ऑफ द कमॉडिटी ड्युरिंग द करंट इयरसाठी, P01 प्राइस इंडेक्स नंबर ऑफ द करंट इयरसाठी, Q01 क्वांटिटी इंडेक्स फॉर द करंट इयर विथ बेस इयर. त्यानंतर व्हॅल्यू इंडेक्स नंबर ऑफ द करंट इयर 1 with base year 0 हे आपण नोटेशन वापरणार आहोत. त्यानंतर सिंपल इंडेक्स नंबर आपण पाहूया. हा सिंपल किंवा अनवेटेड इंडेक्स नंबर कॅन बी स्टडीड बाय सिंपल ॲग्रिगेट मेथड अँड सिंपल ॲव्हरेज ऑफ रिलेटिव्ह मेथड. पहिल्यांदा सिंपल ॲग्रिगेट मेथड बघूया. दिस इज द सिंपल मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ एन इंडेक्स नंबर इन विच all the commodities are taken into consideration. It is defined as the percentage of ratio of sum of current year's price to the sum of base year prices. The formula for construction of simple aggregate method is P01 is summation of P1 by summation of P0. Here summation of P1 म्हणजे sum of current year prices आणि summation of P0 म्हणजे sum of base year prices. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर फ्रॉम दी फॉलोइंग डाटा बाय सिंपल ॲग्रिगेटिव्ह मेथड. डाटा दिलेला आहे. आयटम ABCDE असे आहे. प्राइस इन रुपीज बेस इयरसाठी 40, 50, 55, 20, 35 आहे. प्राइस इन रुपीज करंट इयरसाठी 60, 65, 45, 12, 28 असे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर्स सोल्युशन आपण हे वरच्या पाहतो. टेबल तयार केलेलं आहे. आयटम प्राइस इन बेस इयर, प्राइस इन करंट इयर P0 P1. त्यानंतर टोटल केलेले आहे समेशन ऑफ P0 समेशन ऑफ P1. त्यानंतर सिंपल ॲग्रिगेट मेथडचा फॉर्म्युला प्राइस इंडेक्स नंबरसाठी P01 इज समेशन ऑफ P1 बाय समेशन ऑफ P0 × 100 म्हणजेच 210 भागिले 100 गुणिले 100 म्हणजेच 105. तर रिमार्क बघा. हावी पर्सेंट net increase in the price of items in the current year are as compared to the prices in the base year. 105 इंडेक्स नंबर आलेला बेस इयरचा 100 म्हणजे 5 ने वाढ झालेली आहे, त्यामुळे 5% प्राइसेस इन्क्रीज झाले असं तुम्ही करू शकता. नंतर सिंपल ॲव्हरेज ऑफ रिलेटिव्ह मेथड. दिस इज another method of construction of index number. In this method
The index number can be constructed by arithmetic mean, median, mode, and geometric mean method. Here we study arithmetic mean and geometric mean method only. Arithmetic mean method जी आहे. The index number is equal to the sum of price relatives divided by the number of commodities and is calculated by P01 is 1 upon n summation of R, where capital R is price relative and R म्हणजे P1 by P0 into 100 and n number of commodities. Geometric mean method, the index number is equal to nth root of product of n price relatives and is calculated by P01 is nth root of square root of R1 into R2 into so on into Rn, where R1, R2, so on Rn indicates price relatives for the first, second, third and dash dash nth commodities respectively. त्यानंतर example पुढचं घेऊया. Construct index number from the following data by arithmetic mean, geometric mean method. Commodity A, B, C, D, E, price R 20, 24, 36, 40, 56, current year चे prices 28, 36, 40, 58, 76. सोल्यूशन बघा. कंस्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर टेबल तयार करा. कमॉडिटी A, B, C, D, E, प्राइसेस P0, P1, प्राइस रिलेटिव्स काढलेले आहेत. R म्हणजे P1 बाय P0 into 100, समेशन ऑफ R काढलेलं आहे 666. नंतर कॅल्क्युलेशन ऑफ प्राइस इंडेक्स नंबर. हियर टोटल नंबर ऑफ कमॉडिटीज आर 5, त्यामुळे अरिथमेटिक मीनसाठी मेथड वापरण्यासाठी P01 is 1 upon n into summation of R, म्हणजे 1 upon 5 into summation of R किती आहे 666 म्हणजे 133.2. नंतर इमारत बघा 33.2. Net increase in the prices of commodities in the current year as compared to prices in base year. नंतर geometric mean method वापरल्यानंतर P01 is fifth root of R1 into R2 into R3 into R4 into R5 is equal to fifth root of 140, 150, 111, 130, 135 म्हणजेच फिफ्थ रूट ऑफ फिगर येते. म्हणजेच रूट घेतल्यानंतर फिफ्थ रूट 132.54 म्हणजेच 32.54% नेट इन्क्रीज इन द प्राइसेस ऑफ कमोडिटीज. Weighted index number. In this method, different weights are assigned to commodities according to their relative importance. Generally, quantities assumed or consumed or values are used as weights. To construct price index number, quantity is used as weight. A weighted index number can be studied by weighted aggregate method and weighted average of relative method. नंतर पहिल्यांदा पहिली मेथड weighted aggregate method आपण बघूया. The three important weighted aggregate methods for construction of price index numbers are given by Lespris index number, Passis index number, and Fisher's index number. Lespris index number बघा. In this method, the weights are determined by quantities in the base year. The formula is P0 LA, LA for Lespris. Summation of P1 Q0 by summation of P0 Q0 into 100. Passis index number. In this method, the weights are determined by quantities in the current year. The formula is Fisher's index number. P01 PA is summation of P1 Q1 by summation of P0 Q1 into 100. Professor Irving Fisher's ideal price index number formula E. फिशर्सचा फॉर्म्युला खाली आहे. हा पासीचा फॉर्म्युला आहे. हा P01F म्हणजे समेशन ऑफ P1 Q0 summation of P0 Q0 into summation of P1 Q1 by summation of P0 Q1 into 100. म्हणजेच P01F म्हणजे Fisher's price index number is square root of P01 LA into P01. Fisher's index number is a geometric mean of Lespris and Passis index number. Fisher has considered the prices and quantities for the current as well as base year. Hence, Fisher's formula is an ideal one. Fisher's formula जो index number ideal index number. Example: construct price index number for the following data by Lespris, Passis, and Fisher's. Data है commodity A, B, C, D.
बेस इयरसाठी प्राइस अँड क्वांटिटी दिले, करंट इयरसाठी प्राइसेस अँड क्वांटिटी दिले. कन्स्ट्रक्शन ऑफ प्राइस इंडेक्स नंबर बाय लॅस्प्रीज, पासिस अँड फिशर्स मेथड याच्यासाठी लागणारा टेबल तयार केलेला आहे. कमॉडिटीचा पहिला कॉलम ABCD, बेस इयरसाठी प्राइस अँड क्वांटिटीज P0 Q0, करंट इयरसाठी प्राइसेस अँड क्वांटिटीज P1 Q1, त्यानंतर P0 Q0 P0 Q1 P1 Q0 P1 Q1. खाली बेरजा आहेत. समेशन ऑफ P0 Q0 2950, समेशन ऑफ P0 Q1 2825, समेशन ऑफ P1 Q0 3801, समेशन ऑफ P1 Q1 36. Lastly, price index number P01 LA, summation of P1 Q0 by summation of P0 Q0 into 100 is equal to 38 भागिले 2950 into 128.81. Conclusion काय तर 28.81% net increase in the prices of commodities in the current year as compared to prices in the base year. Passes price index number P01 PA is summation of P1 Q1 divided by summation of P0 Q1 into 100 म्हणजेच 36 भागिले 2825 इंटू 100 म्हणजेच 127.43. म्हणजे कन्क्लुजन काय आहे ना 27.43% नेट इन्क्रीज इन द प्राइसेस ऑफ कमॉडिटीज इन द करंट इयर ॲज कम्पेअर टू प्राइसेस इन द बेस. त्यानंतर फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर P01 F म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ P01 LA इंटू P01 PA म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 128.81 इंटू 127.43 इक्वल टू 128.12. रिमार्क बघा 28.12% नेट इन्क्रीज इन द प्राइसेस ऑफ कमॉडिटीज इन द करंट इयर ॲज कम्पेअर टू प्राइसेस इन द बेस इयर. Weighted average of relative method. The weighted average of price relative index number is P01 is summation of RW by summation of W, where R equal to P1 by P0 into 100, W is equal to weight of an atom. If the group of indices are given, the formula for index number is P01 is summation of IW by summation of W, where I is index number of atom. Example, the following information shows the budget of middle class families of a particular city. What changes in the cost of living figures of 2015 as compared with that of 2010. Atom weight and the prices in rupees for 2010, prices in rupees for 2015 are data given. Measurement of changes in the cost of living index. Table आयटमचा नंतर वेट नंतर बेस इयरच्या प्राइसेस करंट इयरच्या प्राइसेस प्राइस रिलेटिव्ह काढलेले आर म्हणजे P1 बाय P0 into 100 त्यानंतर PW आणि खाली टोटलचा रो केलेला समेशन ऑफ W 100 आहे समेशन ऑफ RW 104,10,420.50. नंतर वेटेड एव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह इंडेक्स नंबर इज P01 इज समेशन ऑफ RW बाय समेशन ऑफ W म्हणजेच 10,420.50 भागिले 100 104.20. रिमार्क 4.20% नेट increase in the prices of items in the year 2015 as compared to prices in the year 2010. For example, calculate price index number for food group from the data given below. Data दिलेले food, rent, clothing, fuel आणि miscellaneous. Price index दिलेले weights दिलेले. Calculation of price index number for food group. त्यासाठी लागणारा टेबल ग्रुप्स फूड रेंट क्लोथिंग fuel others. प्राइस इंडेक्स I दिलेला आहे वेट्स W दिलेले वेटेड रिलेटिव्ह IW दिलेला आहे समेशन ऑफ W 100 समेशन ऑफ IW या ठिकाणी 18,950. प्राइस इंडेक्स नंबर इज फॉर्म्युला जो आहे तो P01 इज समेशन ऑफ IW बाय समेशन ऑफ W म्हणजे 18,950 म्हणजे 189.50. त्यामुळे रिमार्क काही 89.50% नेट इन्क्रीज इन द प्राइसेस ऑफ फूड ग्रुप्स इन द करंट इयर ॲज कम्पेअर टू प्राइसेस इन दी बेस इयर. ओके त्यानंतर तुम्हाला आतापर्यंत झालेला भाग समजला घेण्यासाठी काही चेक युअर प्रोग्रेस म्हणजे काही मल्टिपल चॉईस प्रश्न आपण विचारूया. इंडेक्स नंबर इज इक्वल टू एव्हरेज ऑफ द प्राइस रिलेटिव्ह प्रोडक्ट ऑफ प्राइस रिलेटिव्ह सम ऑफ प्राइस रिलेटिव्ह का नन ऑफ दीज. तर एव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह. The formula of simple aggregate method is
P01 is summation of P0 by P1 into 100. P01 is summation of P0 by P1 summation of P1 into 100 किंवा summation of P1 not म्हणजे summation of P1 by summation of P0 into 100 का P01 म्हणजे summation of P1 by summation of P0 into 100. करेक्ट उत्तर आहे summation of सिंपल अग्रीगेटिव मेथडचा फॉर्म्युला जो आहे तो P01 म्हणजे summation of P1 by summation of P0 into 100. The formula of price relative is P01 is 1 upon n summation of P1 by P0 into 100. दूसरा पर्याय आहे P01 is 1 upon n summation of P0 by P1 into 100. P1 not is 1 upon n summation of P1 by P0 into 100. आणि पुढचा पर्याय आहे P01 is summation of RW by summation of W. The formula of Fisher's ideal price index number is P01 F is square root of P01 LA into P01 PA. P01 F is summation of square root of P01 LA into P01 PA. P01 F is square root of P01 LA into P01 PA. P01 F is equal to square root of P01 LA into P01 PA. Price index numbers are used for खाली पर्याय to measure prices, to compare prices, both A B. करेक्ट उत्तर आहे both A and B. पहिल्याचं करेक्ट उत्तर आहे एव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्स. दुसऱ्याचं करेक्ट उत्तर आहे P01 is summation of P1 by P0 into 100. तिसऱ्याचं करेक्ट उत्तर आहे P01 is 1 upon n summation of P1 by P0 into 100. चौथ्याचं करेक्ट उत्तर आहे Fisher's ideal price index number फॉर्म्युला P01 F is square root of P01 LA into P01 PA. लास्ट प्राइस इंडेक्स नंबर हे आपण मेजर प्राइसेस आणि टू कम्पेअर प्राइसेस साठी वापरतो. बोथ ए अँड बी याचं करेक्ट उत्तर आहे. थँक्यू.